तुम्ही जर 10वी पास झाला असाल तर तुमच्यासाठी हा परफेक्ट व्हिडिओ आहे, बघून घ्या. खूप महत्त्वाचा आहे. 10वी नंतर प्रवेशासाठी कुठलाही प्रवेश घ्या, डिप्लोमा घ्या, 11वी घ्या, कशालाही प्रवेश घ्या, तुम्हाला आवश्यक असणारी कागदपत्र ही काढावीच लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 10वीची मार्कशीट तुम्हाला लागते. त्यानंतर लिव्हिंग, याला आपण TC म्हणतो, लिव्हिंग सर्टिफिकेट, हे तुम्हाला काढावं लागतं. आधार कार्ड नसेल तर हे काढून घ्या. विद्यार्थ्याच्या पासपोर्ट साईज फोटो याच्या कॉप्या तुम्ही डायरेक्ट 50 कॉप्या काढून घ्या. पुढे लागणारच आहे 12वी पर्यंत. कास्ट सर्टिफिकेट, SC ST OBC EWS जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागते. जर SC BC सुद्धा जरी तुम्ही असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तिथं लागणार आहे. नॉन क्रिमिनल लागते. कुणाकुणाला नॉन क्रिमिनल लागते? OBC SBC VJNT यांना इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्न दाखला आपण ज्याला म्हणतो, हा सुद्धा तुम्हाला लागतो. नॅशनल सर्टिफिकेट किंवा डोमेसिल, जर अपंगत्व प्रमाणपत्र, जर तुम्ही अपंग असाल त्याला आपण डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणतो, हे खूप महत्त्वाचं असते, हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आणि इतर आरक्षण प्रमाणपत्र. तर इतर आरक्षण प्रमाणपत्र म्हणजे काय? तुम्ही भूकंपग्रस्त असाल, तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, तुम्ही माजी सैनिक असाल, तर हे सर्व कागदपत्र तुम्हाला तिथं लागतील. व्हिडिओ जर आवडला असेल किंवा यातून किंमत भेटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अप्रतिम व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.